सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा पेच अखेर सुटण्याची शक्यता निर्माण झाली असून येत्या 17 मार्चला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नव्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा करणार आहेत। जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे। त्यामुळे यावेळेचा किंग भाजपचाच असणार हे मात्र निश्चित आहे। मात्र 38 नवनिर्वाचित सदस्यांपैकी बाजी कोणाच्या हाती लागणार आणि बार्शी तालुक्याला हे मानाचं पान मिळणार का, पाहूया हा विशेष रिपोर्ट। नमस्कार, मी बंदगे NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। सोलापूर जिल्हा परिषदेत यंदा भाजपाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे। सर्वाधिक म्हणजेच 38 जागा 38 सदस्य निवडून आल्यामुळे विरोधकांना सत्तेपासून दूर ठेवत भाजपाने आपला झेंडा फडकवला आहे। सर्व विजयी उमेदवारांनी आणि आमदारांनी नावावर एकमत करून आपला कौल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला आहे। अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अध्यक्षपदासाठी बार्शी तालुक्याचे नाव सध्या सर्वात आघाडीवर आहे। विशेष म्हणजे यंदा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न करत भाजप सरकारने धनगर समाजाला ही संधी देण्याचे संकेत दिले आहेत। ज्या तालुक्यांना आतापर्यंत म्हणावे तसे प्रतिनिधित्व मिळाले नाही त्यांना प्राधान्य देऊन पक्षाची ताकद वाढवण्याचा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्लान असल्याचे बोलले जात आहे। जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये कोणाची नावे चर्चेत आहेत यावर एक नजर टाकूया। बार्शी तालुका इथून कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दक्षिण सोलापूरमधून रामप्पा चिवडशेट्टी आणि दक्षिण सोलापूरच्या वळसंग गटातून विजय झालेले उमेदवार म्हणजे रामप्पा चिवडशेट्टी, वंदना कांबळे माडा तालुक्यातील मोडणीम गटातून त्यांनी विजय मिळवला आहे। तरी देखील अध्यक्षपद हे ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असल्याने तांत्रिक बाबींचा विचार करत बार्शी तालुक्यातील सक्षम चेहऱ्याला संधी देण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे। सोलापूरमध्ये भाजपाकडून विजयी झालेले बहुतांश उमेदवार हे पहिल्यांदाच सभागृहात पाऊल ठेवत आहेत। अशा स्थितीमध्ये प्रशासकीय कामाचा अनुभव नसताना देखील जिल्हा परिषदेची धुरा समर्थपणे सांभाळणारा सक्षम चेहरा शोधण्याचे आव्हान आता पक्षासमोर होते। तर दुसरीकडे जिल्ह्यात दोन बड्या नेत्यांमध्ये असलेल्या संघर्षावरही पडदा पडल्याचे चित्र आहे। सभापती पदासाठी अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरवून भाजप अंतर्गत बंडाळी थोपवण्याचा प्रयत्न केला आहे। आता फक्त 17 मार्चची प्रतीक्षा आहे जेव्हा अधिकृत नावावर शिक्कामोर्तब होईल। सोलापूरच्या जिल्हा परिषदेवर भाजपाची ही एकहाती सत्ता जिल्ह्याच्या राजकारणाला कोणती नवी दिशा देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। 17 मार्चला मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सोलापूरला नवा कारभारी मिळेल। या सोलापूर जिल्हा परिषदेच्या घडामोडीवर आमची नजर कायम राहील। ताज्या आणि रोखठोक बातम्यांसाठी पाहत रहा NGTV मराठी न्यूज चॅनल। तुम्हाला काय वाटतं, दक्षिण सोलापूरमधील रामप्पा चिवडशेट्टी यांना उमेदवारी मिळणार की ही उमेदवारी बार्शीकडे जाणार? आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। तसेच NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज सोलापूर।